महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। रायगडमध्ये फितुरी करतील असे वाटले नाही, त्यांना विधान भवनाची पायरी चढू देणार नाही। आदित्य ठाकरे, रायगड कर्जत, प्रतिनिधी बाळू गुरव। इथल्याचे कॅरेक्टर आम्हाला सगळ्यांना माहित होते। जे फितुरीत सामील आहेत, फसले आहेत, ते म्हणतात येथून घेऊन जा। त्यांची कैद्यांसारखी परिस्थिती झाली आहे। घाण निघून गेली, आता आपण चांगलं काहीतरी करू। समोर येऊन भूमिका मांडली असती तर अभिमान वाटला असता। ही अशी लोक जोपासत गेलो। दादागिरीने माणसे मातोश्रीपर्यंत येऊ देत नव्हते। बंड करायला सुरतमध्ये गेले। आधी बंड त्यांना दाद देतो, कारण ते पुन्हा निवडणुकीला सामोरे गेले। यांच्या मागे कोण आहेत, मी पुन्हा येईन आहेत की आणखी कोण? 7 वाजले की थरथरायला लागतात। महाराजांच्या रायगडात फितुरी करतील असे वाटले नाही। परत यायचंच असेल तर मातोश्रीवर या माफी मागा, मग महाराष्ट्राची सेवा करा। मात्र फितुरांना विधान भवनाची पायरी चढू देणार नाही, अशी शपथ युवासेना प्रमुख राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतली। कर्जतच्या रॉयल गार्डनच्या सभागृहात कर्जत खालापूरच्या शिवसैनिकांच्या सदैव एकनिष्ठ मेळाव्याचे आयोजन केले होते। या प्रसंगी माजी खासदार संजय दिना पाटील, जिल्हा संपर्क प्रमुख बबन पाटील, जिल्हा प्रमुख मनोहर भोईर, युवासेना जिल्हाधिकारी मयूर जोशी, उपजिल्हा प्रमुख भाई गायकर, भाई शिंदे, उल्हास भुरके, नवीन धाकवळ, संतोष भोईर, भरत भगत, मोहन ओसवाल, बाळाजी विचारे, विजय पाटील, गोविंद बैलमारे, संतोष विचारे, नगराध्यक्ष सुवर्ण जोशी, प्रेरणा सावंत आदी व्यासपीठावर उपस्थित होते। तालुका प्रमुख उत्तम कोळंबे यांनी उपस्थितांचे स्वागत करून यापूर्वी ही शिवसेना अडचणीत आली होती। त्यावेळी शिवसेना सोडून गेलेल्या नारायण राणे, छगन भुजबळ यांच्याबरोबर गेलेल्या आमदारांची नावे सुद्धा आपण विसरलो आहोत। आता सुद्धा आपल्यातून गेलेल्या एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेलेल्या आमदारांची नावे सुद्धा आपण विसरून जाऊ। आम्ही कायम शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बरोबर आहोत। त्यांचा निर्णय आम्हाला नेहमीच मान्य आहे, असे निक्षून सांगितले। जिल्हा संघटक परेश पाटील यांनी केलेल्या आवेशपूर्ण भाषणात आम्ही शिवसैनिक आहोत, बंडखोर झालेल्या आमदाराला आम्ही त्याची जागा दाखवून देऊ, असे स्पष्ट केले। माजी तालुका प्रमुख सुदाम पवाळी यांनी आमदार महेंद्र थोरवे यांनी शिवसेना वाढण्याऐवजी महेंद्र सेना वाढवण्यावर भर दिला आहे, हायजॅक केली आहे। संघटनेत ठाकरे नाव नसेल तर त्या संघटनेला अर्थ नाही। सुनील पाटील यांनी प्रामाणिक शिवसैनिकांबरोबर राहिलात तर पक्ष संघटना अधिक बळकट होईल, असे सांगितले। भाई शिंदे यांनी बंडखोर झालेल्या एकनाथ शिंदे यांना सर्वात महत्त्वाचे खाते दिले होते। त्यांना खत पाणी घालणारे अनाजी पंतांची भूमिका घेतलेल्यांना रायगडच्या चकमक टोकावरून कडेलोट केल्याशिवाय राहणार नाही। शिवसैनिकांची निष्ठा तपासा, कुणीतरी येतोय, गुरुदक्षिणा देतोय, अशांना ओळखा, असे सूचित केले। संघटक संतोष भोईर यांनी शिवसेना ही आदेशावर चालणारी संघटना आहे। युतीमध्ये भाजपाने सत्तेत असताना दुजाभावाची वागणूक दिली। 2009 साली आम्ही देवेंद्र साटम, 2014 मध्ये हनुमंत पिंगळे यांचे काम केले। त्यानंतर 2019 साली बंडखोरी केलेल्या महेंद्र थोरवे यांना उमेदवारी दिली। त्यांना आम्ही निवडून आणले, कारण तो पक्षाचा आदेश होता। तुम्ही कालांतराने पुन्हा थोरवेंना पक्षात सन्मानाने घ्याल, त्यांना पुन्हा आम्ही निवडून देऊ, कारण आम्ही आदेशाचे पाईक आहोत। बबन पाटील यांनी आपल्या तडाखे बंद भाषणात मी माफी मागतो की मी तुम्हाला गद्दाराला मत द्यायला सांगितले। यापुढे जो उमेदवार हिजड्यासारखी मारामारी करू नका, समोर या। तुम्ही जॅकेट घालता ते शिवसेनेमुळे घालता, आता चड्डी घालायला लागेल। निधी म्हणून 400 कोटी रुपये दिले, काय कमी केले? आम्ही शंड नाहीत, मर्द आहोत। सत्ता येते, सत्ता जाते, मातोश्री आमचे मंदिर आहे, असे स्पष्ट केले। मनोहर भोईर यांनी किती प्रसंग आले तर अंगावर शिंगावर वडापाव वर होतो। निष्ठावंत शिवसैनिकाला निवडून देऊ, बंडखोरांना थारा नाही, बंडखोरांना गाडल्याशिवाय राहणार नाही। गद्दारी करणाऱ्यांना घरी बसवण्याचे काम शिवसैनिक करतील, असे सांगितले। भरत भगत, सहसंघटक विजय पाटील आदींनीही मनोगतांमध्ये आम्ही पक्षनिष्ठ शिवसैनिक आहोत हे सांगितले। सूत्रसंचालन संदीप बोराडे यांनी सूत्रसंचालन केले। यावेळी सभागृह खचाखच भरले होते। त्या दिवशी माझ्या गाडीत घेतलं मी त्यांना, मी चला हॉटेलला जाऊया। गाडी बसायला घाबरलो, गाडी बसून करता आली लागली। म्हणलो कशाला घाबरते गुलाबराव, तुम्ही काय म्हणजे कशाला, मी काय तुम्हाला खाणार आहे का? नंतर मला एका कार्यकर्त्याने सांगितलं 7 वाजले म्हाताऱ्याची वेळ सुरू झाली। हे असे म्हणजे आता
राष्ट्रवादी नेते हे आपलेच कसे निघाले त्याची मला कोणी हैराण नाही. म्हणजे तुम्ही विचार करा, आधीपासून जे काही राजकीय विश्लेषक होते ते हेच सांगायचे की नाही कदाचित काँग्रेस तुम्हाला झालेली किंवा राष्ट्रवादी तुम्हाला झालेली, बरोबर ना? हे असं प्रत्येकाला वाटायचं की हे नाही हे अनैसर्गिक तुम्ही बनवलेली युती आहे. ते दगा त्यांनी नाही दिला की आज भक्कमपणे उभे आहेत, पवार साहेब असतील किंवा सोनियाजी असतील आपल्यासोबत भक्कमपणे उभे आहेत. बरं, या परिस्थितीत पण आपण अयोध्येला जाऊन राम मंदिराबद्दल बोलत आहोत, बाबरी मस्जिदबद्दल बोलत आहोत, आपण कुठेही हिंदुत्व सोडलं नाही. आणि अशा परिस्थितीत आपण महाविकास आघाडीचा कॉमन मिनिमम प्रोग्राम प्रत्येक नागरिकासाठी इथे ठरवलेला आहे. कुठेही जाती धर्मी झाले नाही, कुठेही कोणावर अन्याय झाला नाही, जातपात धर्म न बघता आपण काम केलेलं आहे. पण अशा परिस्थितीत वाईट इथंच वाटतं की जे 25 वर्ष आपण दुश्मन समजलो, आनंद त्या गोष्टीचे की सोबत नाही, भक्तपणे सोबत राहिले, परिवार झाले ते आपल्या, पण ज्यांना आपण आपलेच परिवार समजून राहिलो त्यांच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी वर्षा सोडला, त्यांच्यामुळे मुख्यमंत्र्यांना दगापट्ट झाला. त्यांनीच ह्याच आपल्या लोकांनी मुख्यमंत्र्यांचा सर्वात कठीण प्रसंगी फायदा उचलला. तो पक्षासाठी नाही, मुख्यमंत्र्यांसाठी नाही, पक्षप्रमुखांसाठी नाही, तो स्वतःच्या राक्षसी महत्वाकांक्षा. तुम्ही विचार करा, ही लोक जी पक्षप्रमुखाची नाही झाली, जी शिवसेनेची नाही झाली, जी प्रत्येक ह्या कार्यकर्त्याची नाही झाली, ती पुढे तरी ह्या महाराष्ट्राची काय होणार? बंड करायला गेली दुसऱ्याला जातो म्हणजे काय? महाराष्ट्राचे पण तुम्ही राहिले नाही की काय? आणि मग तिथून आम्हाला हिंदुत्व समजून सांगायला लागले. त्याच काहीतरी किसन साहेबांचं नवीन पत्र आलं हिंदुत्व सांगायला. हे मुळात आले 2014 मध्ये आणि आम्हाला सांगतो की बाळासाहेब दिसायला राहिले. म्हणजे हिंदुत्व सगळं बाळासाहेब ठाकरे आपण निघून गेलं तर 2 वर्षानंतर आपल्याला आले. परवापर्यंत माझ्याकडे फिरत होते, काही वैयक्तिक उपकार केले असेल, काही वेगवेगळ्या गोष्टी आम्ही त्यांच्यासाठी केल्या, नाही केलं तुमच्यासाठी. आणि आज मोठं पत्र लिहितात की हिंदुत्व आम्हाला शिकवलं. म्हणजे काय चाललंय या राज्यामध्ये, काय चाललंय या देशामध्ये? एकंदरीत परिस्थिती अशी झालेली आहे की राजकारण नाही, आता थट्टा झालेली आहे की मोठं सर्कस झालेली आहे. आणि ह्याच्यात तुम्ही निर्णय घ्यायचा आहे की तुम्ही कोणाच्या बाजूने उभं राहणार, सत्तेच्या बाजूने उभं राहणार की असत्तेच्या बाजूने आहेत ना? जे बोलतात पुन्हा एक ते आहेत ना? पण त्यांना मला सांगायचं की कोणी याच्या मागे असलं तरी महाराष्ट्र माफ करणार नाही, महाराष्ट्र क्षमा देणार नाही, महाराष्ट्र थांबणार नाही, झुकणार नाही. काल परवाकडे व्हॉट्सअप सगळीकडे व्हॉट्सअप येतात, मला पण व्हॉट्सअप आला की साहेब एकत्र विचारा कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, उत्तरे गुवाहाटीला नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. काय लाज वाटण्यासारखी गोष्ट झालेली. म्हणजे आज आम्ही खाती बदलली तरी विश्वास ठेवणारी खाती बदलली होती. नगर विकास मंत्री गायब आहेत, मिसिंग आहेत, MSRDC मंत्री मिसिंग आहेत. आता पेरणी करायची की नाही करायची, पाऊस पडतोय की नाही पडतोय, हा सगळा गोंधळ असताना आणि आता येता कृषी दिन असताना कृषी मंत्री कुठे मिसिंग आहे. पाणी पुरवठा मंत्री आता पण दुष्काळ होता, कुठे आहे? मिसिंग आहे. काय पण बघून आता दुःख मला अजून एका गोष्टीचं होतं की ठीक आहे, तुम्हाला बंड करायचं आहे, बंड करायची हिंमत नाही, तुमच्या निवडणुकीला सामोरं जायची हिंमत नाही, समोर बोलण्याची हिंमत नाही आहे. पण ज्या ठिकाणी तुम्ही जाऊन मजा मारत आहात, ज्या राज्यात तुम्ही जाऊन मजा मारत आहात, त्या राज्यात भयानक पूर आलेला आहे. भयानक पूर आलेला. मला तर 30-35 लाख लोक किंवा त्याच्यामध्ये जास्ती लोक घरात त्यांच्या पाणी शिरलेलं आहे, घरं नाही त्यांना राहण्यासाठी, कपडे नाही. एका बाजूला आसामचं राज्य, आसामचे मुख्यमंत्री बोलत आहेत की आम्हाला मदत करा, फंड द्या, मदत करा, जी काही मदत असेल, अन्न वस्त्र निवारा जे काही असेल ते द्या, पण तिथे गरज आहे. सत्य परिस्थिती तिथे भयानक पूर आलेला आहे. खाण्यासाठी अन्न नाही, पिण्यासाठी पाणी नाही, घालण्यासाठी कपडे नाही आहेत. पण दुसऱ्या बाजूला आपले हे निर्लज्ज कुटीरवादी निकाल आमदार जे तुम्ही आणि आम्ही निवडून दिलेले तिथे जाऊन मजा मारत आहे. आज माझ्या व्हॉट्सअपवर सकाळी एक नवीन व्हॉट्सअप आलेला आहे की त्यांची दिवसाचं कसं असतं, कसे राहतात ते, दिनचर्या कशी असते. सकाळी आराम उठतात, 10-10:30 उठतात, मग थोडा आराम गिराम करून ब्रेकफास्ट झाल्यानंतर जिमला वगैरे जातात. दुपारी गाण्याचा कार्यक्रम होतो असं मी ऐकून आहे, मला माहिती नाही. जेवायचा कार्यक्रम होतो रात्री, परत दुपारी झोपायचा कार्यक्रम होतो, संध्याकाळी स्पेशल डान्स प्रोग्राम, गाण्याचा प्रोग्राम असेल. कारण आता काय माहिती ते काय चाललंय, कारण माझ्या जे ऐकू आलंय मराठा पत्रकारांनीच काही आणलं ते समोर
की प्रत्येक दिवशी ज्या राज्यामध्ये आता पूर सुरू आहे, पूर परिस्थिती आहे, लोकांना अन्न नाहीये, प्यायला पाणी नाहीये, तिथे त्या राज्यामध्ये आपले हे निर्लज्जवादी विकाऊ आमदार जाऊन प्रत्येक दिवशी खाण्यावर 8 लाख रुपये उडवतात असं मला पत्रकारांकडून कळलं. मोठे वेणगाव येथील आयुष्य फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद. निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष्य फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे. राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध. पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड. बुकिंगसाठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78. तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आताच बुक करा आयुष्य फार्म. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.